Hello students, welcome back in our online English lecture. Today we are going to learn 1.6 Into the Wild Part 2, Tracking the Panther of Nagarhole, Shaz Jung. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो 1.6 मधला इंटू द वाइल्ड मधला जो फर्स्ट पार्ट आहे की जो आपला ऑलरेडी कंप्लीटेड झालेला आहे. फर्स्ट पार्ट जो लॉस्ट इन द जंगल अँड पार्ट 2 ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. विद्यार्थी मित्रांनो, हा लेसन तुमच्या व्यवस्थित लक्षात यावा म्हणून हा लेसनचे 2 पार्ट केलेले आहे. पहिला पार्ट आहे जो लॉस्ट इन द जंगल अँड पार्ट 2 ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल, शाज जंग. But please both the lesson see carefully. Now the second part, this part has been extracted from Sian Traveller magazine published by Land Rover India. हा जो पार्ट आहे कशामधून घेण्यात आलेला आहे? लँड रोवर इंडिया मध्ये. इट इज अबाउट शाज जंग, नोन फॉर हिज वाइल्ड लाईफ फोटोग्राफी. आता हा जो पार्ट आहे हा शाज जंग यांच्या असणाऱ्या फोटोग्राफी बद्दल बोललं गेलेलं आहे. अँड इट ब्रीफ्स अस अबाउट हिज एंट्री इनटू दिस वर्ल्ड ऑफ वाइल्ड फोटोग्राफी. आणि ह्या लेसन मधून आपण एक थोडक्यात माहिती मिळणार आहोत की कशा प्रकारे वाइल्ड लाईफ फोटोग्राफी केलेली आहे. द इन्साइट दॅट ही रिसीव्ड ड्युरिंग दिस जर्नी रिगार्डिंग द लॉस ऑफ द हॅबिट of those heroes of the jungle and the genius efforts that he took by establishing BCRTI. या टॉपिक मधून किंवा ह्या पार्ट मधून त्या अशा हिरोज बद्दल किंवा अशा लोकांबद्दल किंवा अशा हिरोज बद्दल चर्चा करताय की ज्यांनी राहती वस्ती ही सोडून दिली किंवा लॉस केली आणि जंगलात येऊन राहिलेले आहेत. आणि अशा पद्धतीने हे जीनियस इफर्ट्स हे कशा पद्धतीने BCRTI थ्रू लक्षात येतात. फॉर द कॉन्व्हर्सेशन्स ऑफ द फॉरेस्ट ऑफ एज्युकेटिंग द लोकल रुरल फोक अँड प्रोव्हाइडिंग देम विथ साऊंड्स रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. बघा, BCRTI थ्रू जे रुरल पीपल आहेत ना त्या लोकांना एज्युकेटेड केलं, त्यांना स्टेबल बनवण्याचा प्रयत्न केला की ते काहीतरी रिलायबल सोर्स ऑफ इन्कम की रिलायबल इन्कम मिळावा यासाठी कशामार्फत? फॉरेस्ट मार्फत. ओके, चला तर आपण आता या 1.6 इंटू द वाइल्डचा सेकंड पार्ट बघणार आहोत, ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. नाउ लुक ॲट द पेज नंबर 59, थर्ड पॅरेग्राफ. शाज जंग इज अ वाइल्ड लाईफ फोटोग्राफर, cinematographer, big cat tracker, man-animal conflict resolutions seeker and lodge owner. आता हे शाज हे नावाचे जे कॅरेक्टर आहे ते वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, म्हणजे जंगली प्राण्यांचे फोटोग्राफ करणं, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रॅकर आणि मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन्स सीकर आहे की जे कॉन्फ्लिक्ट मॅन ॲनिमलमध्ये जे कॉन्फ्लिक्ट चालतं त्याचंही त्यांनी बॉन्डिंग केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ते काय आहे? ऑल रोलर इन टू वन. अँड व्हेन ही इज अवे फ्रॉम द जंगल ऑफ नागरहोल, ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क, ही इज लीडिंग फोटोग्राफी ऑफ सफारीज इन आफ्रिका or showcasing in his work at art galleries in capital cities and speaking to those interested in conserving the planet reaches. जर ते त्या ठिकाणावरून दूर असेल किंवा अवे नागरहोलच्या जंगलापासून अवे असेल, अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल. आता ते जे जंगल आहे नागरहोलचं याचंच नाव काय आहे? राजीव गांधी नॅशनल पार्क. आता ह्या जंगलापासून जर दूर असेल तर ते कुठे असणार आहे? लीडिंग फोटोग्राफी सफारीज. तर कुठे? इन आफ्रिकामध्ये ते कुठे गेलेले असेल? लीडिंगसाठी. अँड शोकेसिंग हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज. त्यांनी जे काही काम केलेले आहे, त्यांचे जे वर्क आहे हे कशामध्ये आहे? ॲट अ आर्ट गॅलरी. एक तर आफ्रिकेमध्ये ते फोटोग्राफीसाठी असणार आहेत आणि त्याचबरोबर जी आर्ट गॅलरी आहे कॅपिटल सिटीजमधली
त्या कामासंदर्भातही ते काय करत असतात, त्यांचं प्रदर्शन मांडत असतात. अँड नाव पेज नंबर 59, लास्ट पॅरेग्राफ. अँड या पद्धतीने त्यांनी स्पीकिंग दोज इंटरेस्टेड इन कॉन्झर्विंग द प्लॅनेट रिचेस, आणि अशा लोक की ज्या या संदर्भात इंटरेस्टेड आहे त्यांच्याशी ते काय करत असेल, टॉकिंग करत असेल. नाव Shah's recall with a great clarity the incident that ultimately leads to his answering the call of feeling. म्हणजे या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे की शाहज रिकॉल, की जी ग्रेट क्लॅरिटी होती त्या इन्सिडेंटबद्दल, ती काय सांगितलेलं आहे, ती घटना किंवा तो प्रसंग अतिशय क्लिअरली आठवतोय. कशामध्ये? कारण अवेअरिंग द कॉल्स ऑफ फिलिंग्स ओव्हर द करिअर डेडिकेटेड टू फायनान्स, कारण स्वतःच्या करिअरच्या दृष्टीने फायनान्शियली ती खूप महत्त्वाची घटना होती, त्यामुळं ती शाहजग यांना खूप चांगल्या प्रकारे आठवते. एखादा वेगळ्या प्रकारचा की जो कॅट फॅमिलीशी बिलॉंग करतो अशा प्राण्यांशी किंवा अशा प्राण्यांसंदर्भात असणारा जो इन्सिडेंट आहे किंवा त्या प्राण्यासोबत घडलेली घटना खूप व्यवस्थित आठवते. इट वॉज समवेअर अराउंड द सनसेट. तो टायमिंग कोणता सांगितलेला आहे? सनसेटचा. वी वेअर ॲट अ जंक्शन. एका जंक्शनवरती ते सगळेजण होते. द डिअर वेअर कॉलिंग. डिअर काय करत होत्या? त्या हरिण कॉलिंग करत होत्या, म्हणजे बोलत होत्या. ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न. ते काय सांगताय? अंधुक अशा वळणावरती ते असतात. ही कंटिन्यूज. अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज दिस ओल्ड लेपर्ड. की त्या रस्त्यावर एक ओल्ड म्हणजे एक म्हातारा झालेला बिबटा होता, म्हणजे खूप ओल्ड असलेला. ही कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. की या ठिकाणी ते म्हणतात की तुम्ही असं म्हणू शकता तो त्याच्या काळातला काय असणार आहे, एक राजा असणार आहे. हिज आईज वेअर. आता बघा त्याचं काय घेतलेलं आहे. द जंगल हॅज टेकन अ टोल ऑन हिम. जंगलाने त्याच्याकडून टोल घेतलेला असावा. ही ओनली हॅड 3 कॅनीज. त्याच्याकडे 3 कॅनीज. आणि हिज आईज वेअर सॅगिंग. क्लोज टू दिस लेपर्ड वॉज अनदर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल who was soon to come into his prime. आता बघा ह्या जो ओल्ड लेपर्ड होता त्याच्या जवळच कोण होता? हिज आईज वेअर सॅगिंग. अतिशय यंग, क्लोज, आणि त्याच्या खूप क्लोज होता. तो कसा होता? व्हेरी यंग, खूप तरुण असणारा जो लेपर्ड होता, आणि गुड लुकिंग होता, तेवढाचही तो रुबाबशीर होता आणि एकदम अतिशय जवळ उभा होता. आणि साहजिकच ह्या जो ओल्ड लेपर्ड नंतर त्याचाच नंबर असणार आहे त्या ठिकाणी राजा होण्याचं, हे सिद्ध होत होतं. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. बघा ते दोघं एकमेकांच्या समोरासमोर जसे उभे होते तर असं वाटत होतं की एक पास्ट आहे आणि एक प्रेझेंट आहे. आता ते ज्या बिहेवियरमध्ये उभे होते किंवा त्यांचं जे ॲटिट्यूड होता की नक्कीच त्यांच्यामध्ये काय होऊ शकेल, आता फाईट होणार आहे. It was clear that there was going to be a fight. नक्कीच त्यांच्यामध्ये काय होणार, आता फाईट होणार आहे. Unfortunately, the sun was setting. आणि तेवढ्याच थोड्या वेळात काय म्हणावं लागेल की was setting. sun was काय होत होता? सेटिंग होत होता. And we had to leave. आम्हाला त्यामुळे काय करावं लागलं? तिथला तो प्लेस लिव्ह करावं लागला, सोडून जावं लागलं. बट द नेक्स्ट मॉर्निंग, दुसऱ्याच दिवशी काय झालं? आय वेंट बॅक टू द स्पॉट. आम्ही त्याच जागेवर परत रिटर्न आलो. सिटिंग ऑन द हाय रॉक वॉज द यंग लेपर्ड. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. बघा त्या ठिकाणी तो यंग लेपर्ड म्हणजे तो अतिशय व्हेरी गुड लुकिंग किंवा खूप यंग असणारा जो लेपर्ड होता, तर त्याच्यामधून काय होत होतं? त्याच्या फ्रॉम गॅश अक्रॉस हिज फेस, त्याच्या फेसला काय झालं होतं? एक गॅश झालं होतं, एक जखम झाली होती किंवा एक क्रॅश झालं होतं आणि कट झालं होतं, त्यामधून ते रक्त काय होतं? ड्रिप डाऊन होत होतं. ही सॅड देअर लाईक ही वॉज अ किंग ऑफ द जंगल. तो बसलेला कसा होता? किंग ऑफ द जंगल. जसं तो आता सगळा पराक्रम करून आलेला आहे आणि तो आता राजा बनलेला आहे. आय न्यू राईट देन. आता तेव्हा लेखकांना काय समजलं होतं?
that he had taken over, that it was beginning of new journey for him and for me. आता लेखकांना कळलं आहे की त्यांनी नवीन प्रवास सुरू केलेला आहे. म्हणजे काय, त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे किंवा ते आता काय झालेले आहे, त्या ठिकाणी ते राजा झालेले आहे. नाव पेज नंबर 60, फर्स्ट पॅरेग्राफ. Photographs of that leopard, the victor, a Scarface, as Shah's name him, not only made a Shah's famous among the India's a wildlife community. बघा, ज्यावेळेस जे फोटोग्राफ्स दॅट ऑफ लेपर्ड, जे लेपर्डचे जे फोटोग्राफ चालू होते किंवा या ठिकाणी फोटोग्राफ कुणाचे होते, जे लेपर्डचे जे फोटोग्राफ काढलेले होते, त्या लेपर्डलाच नाव काय दिलं तर व्हिक्टर असं किंवा स्कारफेस असं नाव दिलं तर स्कारफेस. आणि त्याचमुळं हे जे नाव दिलं गेलं त्याच नावाने ते फेमस झाले होते. आणि फक्त इंडियन कम्युनिटीमध्येच नाही तर इतरही ठिकाणी तो काय झाला फेमस वाईल्ड लाईफमध्ये. बट ऑल्सो लेड्स टू शाज इनव्हेबल रिप्युटेशन्स. आणि त्याच पद्धतीने ते इतरजण त्याची ईर्ष्या करू लागले, कारण का एवढं चांगलं काम केलं आहे त्यामुळं बाकीचे प्रतिस्पर्धी तयार झाले. ॲज अ क्रॉनिकलर ऑफ अ वाईल्ड, क्रॉनिकल म्हणजे वाईल्डच्या हिस्ट्रीमधला एक हेवा करण्यासारखी ती व्यक्ती बनली शाज. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कॅरफेस. आता स्कारफेसचे जे फोटोग्राफ होते, आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड, ही इज अ मेड्स अँड डिस्कवर्ड ही इज अ नेमेसिस टायगर्स. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटोगॉनिस्ट. आणि ज्यावेळेस स्कारफेसचे फोटो काढत असताना किंवा ज्या जर्नीमध्ये इतर प्रकारचेही लेपर्ड्स त्यांना बघायला मिळाले. आणि नेमीज किंवा त्यांचे जे वेगवेगळे नावच नेमेसिस असं म्हटलेलं आहे की इतर प्रजाती म्हणजे वेगवेगळ्या जातींचे जे टायगर्स आहे तेही त्यांना बघायला मिळाले. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटोगॉनिस्ट ऑफ माय वर्क्स साया व्हाईल ट्रॅकिंग अ स्कारफेस. आता ज्यामुळं शाज जंग हे सायाचे फोटोग्राफ म्हणजे एक साया नावाचा जो लेपर्ड बघायला मिळाला की त्यांनी त्याचं नाव साया ॲज अ प्रोटोगॉनिस्ट असं म्हणलेलं आहे. कारण ब्लॅक पॅन्थर तो वर्ल्डचा जगातला सगळ्यात पहिले जो ब्लॅक पॅन्थर आहे का, त्याच्यावरतीही खूप फिल्म निघाल्या आणि त्याचं जे नाव साया ठेवण्यात आलं होतं. आणि त्या पॅन्थरचं जे वर्तन जे होतं अतिशय चांगल्या प्रकारे डॉक्युमेंटेड केले गेलं आहे. त्याचा पूर्ण जर्नी त्या ठिकाणी ट्रॅक केला गेलेला आहे. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. आणि तो काय होता, जगामधला ब्लॅक पॅन्थर, बिहेवियर ऑफ विच इज बीइंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट. त्यांच्या सगळ्या मुवमेंट्स त्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या होत्या. So far all the research on the animal has been done through a camera traps. इथे लेखक काय सांगत होता की कॅमेऱ्याच्या साह्याने सगळ्या प्रकारची म्हणजे ब्लॅक पॅन्थरची असणारी सगळी माहिती ही कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आली होती. थ्रू अ मेनी मंथ्स ऑफ टॉईल. टॉईलचा या ठिकाणी अर्थ काय घ्यायचा, खूप कष्ट किंवा खूप परिश्रम. कधी घेतले, खूप महिन्याचे, मेनी मंथ्स म्हणजे खूप महिन्यांचे हे परिश्रम आहे. शाज हॅज मॅनेज टू कलेक्ट अ प्रिसियस फुटेज. प्रिसियस म्हणजे अतिशय मौल्यवान फुटेज त्यांना मिळाले होते. इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल्स मॅटिंग पीस टुगेदर. म्हणजे मॅटिंग म्हणजे की ज्या पद्धतीने न्यू पॅन्थरला जन्म देताना किंवा तेही कैद करण्यात आलेले आहे कॅमेऱ्यामध्ये. टू पीस टुगेदर द इन्क्रेडिबल लँडस्केप ऑफ द ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. अशा पद्धतीने ब्लॅक पॅन्थर्सच्या लाईफमधले खूप इम्पॉर्टंट मुवमेंट त्या ठिकाणी कॅच झाल्या होत्या. नाव द नेक्स्ट सेकंड पॅरेग्राफ, पेज नंबर 60. साया, स्कारफेस अँड द पर्ड्यूस द लेपर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस. आता बघा या ठिकाणी साया असेल म्हणजे स्कारफेस असेल किंवा तो पर्डस असेल, द लेपर्ड दॅट लॉस्ट टू सरफेस. यामुळे काय झालं होतं की लेखकाला खूप छान प्रकारे वेग मिळाला होता त्याच्या
डॉक्युमेंटेशनसाठी हॅव ऑल्सो लीड शाज डाऊन अ डिफरंट पॅथ टू डिस्कवरी. आणि संशोधनासाठी अजून त्याला विषय मिळत गेले. लर्निंग अबाउट देम, त्यांचा सर्वांचा अभ्यास केल्यामुळे, ती हॅबिट बनल्यामुळं, द लॉस टू देअर हॅबिटेट हॅज लेड शाज टू क्रिएट अ बफर कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. आणि त्यांनी राहतं घर, शाज यांनी स्वतःचं राहतं घर गमवावं लागलं ह्या बिबट्यांमुळे. त्यामुळे त्यांनी अशी एका संघटनेची स्थापना केली का बफर कॉन्फ्लिक्ट रिसोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया, BCRTI. इट्स अन एजन्सी. आता ही एजन्सी काय करते? एज्युकेट द व्हिलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. आणि अशा विलेजेसमध्ये असणारे की जंगलाच्या शेजारी जे विलेजेस असतात आणि अशा शेजारी राहणारे जे लोक आहेत की ज्यांना या वाईल्ड ॲनिमल्समुळं खूप लॉस होत आहे आणि त्यांना इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन हे इम्पॉर्टन्स सांगितलं गेलं जातं. या एजन्सीचं हे काम होतं. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन. आणि शाज असं सांगतात की मानवाचं ॲनिमलचं यांचं कॉन्फ्लिक्ट झोनच्या आपण मधोमध आहोत आणि त्या संदर्भात आपल्याला काम करायला हवं. वी आर इन हार्ट. आणि एक्सप्लेन्स शाज देअर इज अ नो स्पेसिफिक बफर झोन. नागरहोल या ठिकाणी कोणत्या प्रकारचं स्पेसिफिक बफर झोन नाही अराउंड द नागरहोल. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. आणि जिथून फील्ड्स सुरुवात होते, जिथं फॉरेस्ट संपतं तिथून पुढे शेतांना सुरुवात होत असते. पण इन द ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्शन्स इन टू द फील्ड्स आर व्हेरी कॉमन. आता त्या ड्राय सीझनमध्ये हे जे एलिफंट्स किंवा हे जे वाईल्ड बोर आहे हे काय करायचे? शेतामध्ये घुसून अटॅक घुसायचे किंवा अटॅक करून किंवा खूप नासधूस करायचे. त्यामुळे काय होऊन जायचं? हे जवळ असणारे शेतकरी लोक खूप वैतागून जायचे. ओल्डर लेपर्ड्स like a birds who have lost. हे जे ओल्डर म्हणजे खूप म्हातारे झालेले जे बिबट्या असतात किंवा जे लेपर्ड आहे ते लाईक अ पर्डूस, हा जो पर्डूस आहे, हू हॅव लॉस्ट टेरिटरी. ह्या टेरिटरीमध्ये म्हणजे जिथं ह्युमनचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी ते काय करतात? आतमध्ये एंट्री करतात. इन द फॉरेस्ट ऑफन कॅरी अवे लिव्ह स्टॉक फ्रॉम व्हिलेजेस. आणि व्हिलेजेसमधून त्या प्राण्यांना ते उचलतात आणि फॉरेस्टमध्ये घेऊन जातात त्यांच्या शिकारीची साठी. This creates resentment among the locals towards the animal on the occasion, leading to unpleasant situation. आणि ज्यामुळं काय व्हायचं की ज्या गावात राहणारे, जे जंगलाच्या शेजारी राहणारे जे गावातले लोक आहे त्यामुळं त्या ठिकाणच्या लोकांना त्या लेपर्डबद्दल एक असंतोष निर्माण झालेला असतो. आणि त्यामुळं काय व्हायचं? काही अप्रिय घटनाही किंवा काही इलिगल घटनाही घडायच्या. नाव next last second paragraph 60 number page. Putting tourist currency of good use under the BCRTI umbrella, SHAS provides local with vocational training with the aim of educating locals on the merits of conservations and to help them benefits from tourist currency. आणि जे काही टुरिस्ट लोक यायचे की तिथे असणारे लेपर्ड बघण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स बघण्यासाठी, तर या ठिकाणी BCRTI या छताखाली शाज प्रोव्हाइड करता लोकांना व्होकेशनल ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करता. कारण त्यांचा उद्देश एकच होता की लोकांना एज्युकेट करायचं, जे लोकल लोक आहे आणि त्यांना कशाचं महत्त्व सांगायचं? कन्झर्वेशनचं किंवा बेनिफिट्स ऑफ टुरिस्ट, की किती मोठ्या प्रमाणामध्ये फायदे होऊ शकतात त्या ठिकाणी टुरिस्ट करन्सी मार्फत त्यांना. आणि अशा पद्धतीने शाज BCRTI मार्फत हे काम करत होते. अँड टू हेल्प देम द बेनिफिट्स ऑफ टुरिस्ट करन्सी. आणि खूप चांगल्या प्रकारे हातभार लागू शकतो टुरिस्ट करन्सीकडनं. आणि अशा पद्धतीने शाज यांनी अतिशय BCRTI थ्रू चांगले काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. द व्हिजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. आता ज्या ठिकाणी जे व्हिजिटर्स येत होते त्या व्हिजिटर्सचं स्वागत करणं, रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर, आणि त्यांच्या आवडीचे जे स्किल आहे ते ट्रेनिंग म्हणून त्या लोकांना देण्यात यावे. द अक्वायर्ड स्किल इनेबल द लोकल टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी द न्यूमरस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट इन द रिजन
इफ नॉट इन अ फार अवे अ सिटी. आणि अशा पद्धतीने त्या लोकांना एम्प्लॉयमेंट निर्माण होऊ शकतं. म्हणजे एकीकडे ज्या ओल्डर्स लेपर्डमुळे जे नुकसान होत होतं, तर त्याऐवजी हे जे ट्रेनिंग दिल्यामुळं किंवा हे जे येणारे टुरिस्ट लोक आहेत त्यांच्या थ्रू त्यांना एम्प्लॉयमेंट मिळू शकतो. वाईल्ड लाईफ रिसोर्ट इन द रिजनमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे एम्प्लॉयमेंटही सुरू होऊ शकतं. आणि BCRTI थ्रू हे प्रशिक्षण देण्यात येत होतं आणि ह्या ट्रेनिंगमार्फत ते काय होऊ शकते, एक क्वालिफाईड होऊ शकत होते. नाव लास्ट पॅरेग्राफ 60 पेज नंबर. मडेगावा is one such a local agriculturist who is trained at the BCRTI and is now. आता माडेगावडा या ठिकाणी हे जे ठिकाण सांगितले हे लोकल ॲग्रिकल्चरिस्ट आहे की त्या ठिकाणी ट्रेनिंग दिली गेली. ट्रेनिंग कोणती की BCRTI. त्या ठिकाणी ॲग्रिकल्चरिस्ट हे ट्रेनिंग मिळाल्यामुळं एक सर्टिफाईड मिळालं. कोणतं सर्टिफाईड मिळालं की नॅचरलिस्ट. एम्प्लॉईड बाय द Bisons. In the past, I have lost almost 80% of season's yield of sugarcane to such animals attacks. आणि ते काय सांगतात की 80% उत्पादन मी हे काय शुगर केनचं म्हणजे ऊसाचं उत्पादन 80% मी गमवायचं. कशामुळे? ॲनिमल अटॅक्सने. ह्या ओल्डर ॲनिमल्सचे जे अटॅक्स होत होते त्यांच्यामुळे. अँड I used to hate them. आणि त्यामुळे मी त्यांचा अतिशय तिरस्कार करायला लागायचो. बट नाव आय हॅव लर्न्ड हाऊ द इम्पॉर्टन्स दिस ॲनिमल्स आर. आता मला कळलं की त्यांचं इम्पॉर्टन्स किती महत्त्वाचं आहे किंवा द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम. त्यांचं संरक्षण करणं किती गरजेचं आहे. पेज नंबर 61. ही सेज आय हॅव नो दिस जंगल्स फॉर 35 years. आणि आता ही जंगल्स मी 35 yearsपासून ओळखतो. आय नो व्हेअर द ॲनिमल्स आर. आता मी सांगू शकतो कोणते ॲनिमल्स कुठे असतात. अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड द व्हिजिटर्स. आणि अशा पद्धतीने मी काय करू शकतो, जे व्हिजिटर्स आहे टुरिस्ट आहे त्यांना मी गाईड करू शकतो. अँड गेट पेड फॉर इट. आणि त्यामुळं मी पैसेही त्यांच्याकडनं रिटर्न घेऊ शकतो. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. आणि तशा पद्धतीने ॲनिमल्सकडनं जे नुकसान होत होतं ते माझ्याकडे इकडून टुरिस्टमार्फत भरपाई होऊ शकते. नाव लास्ट पॅरेग्राफ. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. फॉर इन्स्टन्स जर उदाहरण बघितलं की मला ह्या जंगलाकडून खूप काही शिकायला मिळालं. फॉर इन्स्टन्स म्हणजे उदाहरण बघायचं ठरवलं तर लिसनिंग इज अ सेन्स फॉर मोर इम्पॉर्टन्स दॅन द साईट. ते काय म्हणत आहे, लिसनिंग ही जी क्वालिटी आहे किंवा हे जे स्किल आहे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दॅन द साईट. म्हणजे दिसण्यापेक्षाही ऐकणं खूप इम्पॉर्टंट आहे. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल. आता जर सपोज आपण केअरफुली ऐकलं तर कोणतीही गोष्ट आपल्याला लगेच आयडेंटिफाय होऊ शकते किंवा समजू शकते. म्हणजे समोर दिसणं. आता आपण ऑडिओ घेत आहोत ह्या लेक्चरचा किंवा ह्या टॉपिकचा आपण ऑडिओ टाकत आहोत. जर तुम्ही केअरफुली ऐकलं तर तुम्हाला संपूर्ण सीन तुमच्यासमोर उभं राहील आणि तुम्हाला इझिली अंडरस्टँड होऊ शकतं. पण लिसनिंग स्किल खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून लेखक सांगतात की या ठिकाणी मला लिसनिंग स्किल हे खूप इम्पॉर्टंट वाटतं दिसण्यापेक्षाही. यू हॅव स्विच ऑफ युअर व्हेकल. जर तुम्ही तुमचे व्हेकल शांत स्टॉप केलं अँड सीट अँड लिसन फॉर द फॉरेस्ट कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग थ्रू द व्हॉइसेस बर्ड्स अँड ॲनिमल्स. आणि अशा पद्धतीने जंगलामध्ये जर सायलेंट बसलं तर बर्ड्सचे ॲनिमल्सचे इतके सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे अमेझिंग एक्सपिरियन्स येऊ शकतात. इतके छान आवाज तयार होऊ शकतात. अँड ही एक्सप्लेन्स द ट्रॅकिंग अँड ॲनिमल्स. आणि प्राण्यांचं पाठलाग करणे किंवा ट्रॅकिंग करणे ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. आणि याच्यामुळं मला खूप आयुष्याबद्दलचे धडे शिकायला मिळाले. द ब्लॅक पॅन्थरकडनं त्याला काय शिकायला भेटतं, तर ब्लॅक पॅन्थर जो आहे हॅज टॉट मी पेशन्स. आणि जो ब्लॅक पॅन्थर आहे त्याच्याकडनं मला काय शिकवलं, पेशन्स, संयम ठेवणं. बट अबोव ऑल इट हॅज टॉट मी टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग. There are just so many amazing experiences to learn and share with the world. आणि अशा पद्धतीने खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, अद्भुत असे अनुभव आहे की जे आपल्याला शिकायला भेटतात आणि आपल्याला ह्या जगाबरोबर काय करू शकतो, शेअर करता येऊ शकतं. हा जो पार्ट आहे, हा जो उतारा आहे, हा जो एक्स्ट्रॅक्ट आहे, हा सी अँड ट्रॅव्हलर मॅगझिन्स पब्लिश्ड बाय लँड रोवर इंडिया यांच्यामार्फत हा आपल्याला या ठिकाणी आला होता. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड द पार्ट सेकंड. ओके, इन नेक्स्ट लेक्चर वी विल टेक द ब्रेनस्टॉर्मिंग क्वेश्चन्स ऑफ इनटू द वाइल्ड. ओके, स्टॉप हियर.